वाटतंय लोकसभेसाठी कोण खासदार होऊन संसदेत जाईल? पंकजा मुंडे कसं? इझिली जाईल. आता त्यात काय का का असं वाटतंय? काम आहेत तिचे 5 वर्ष 10 वर्षाचे पाठीमागचे. कुठंतरी असं विरोधकाकडून दर्शवलं जातंय की मराठा समाजाचं एकही मत पंकजाताई यांना पडणार नाही. नाही पडलं तरी पण होणार आहे. ओबीसीची संख्या मराठा समाजापेक्षा कमी आहे असा पोल आहे. कोण बोलतंय? कोणता पोल बोलतोय? न्यूज चॅनलवर जी पोल येतो तो. त्यांची लोकसंख्या 6.5 लाख आहे, त्यातलं 5 लाख मतदान आहे. ओबीसीची लोकसंख्या 8.5 लाख आहे, त्यातलं 6.5 लाख मतदान आहे. आणि परत बाकीच्याचं जे होईल ते राऊंड फिगर मिळून ताई 1.5 ते 2 लाखांनी कंपल्सरी निवडून. परत काल ज्या पोस्ट होत्या की छगन भुजबळ असतील किंवा दुसरे ओबीसी नेते असतील ते कुठेही ताईच्या प्रचारार्थ रणांगणात उतरलेले नाहीत, परंतु जे मराठा असे छत्रपती आहेत उदयनराजे तेच फक्त ताईंच्या प्रचारार्थ बीडमध्ये रणांगणात उतरलेत. काय सांगाल? ते रणांगणामध्ये उतरवण्याचं कारणच ते होतं. ते त्यांना तिकडून बोलवायचंच नाही. ते झाल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट लागल्याच्या नंतर ते कळेल कारण काय होतं, कशामुळे